गौरवाडसह परिसरात पूर्व हंगामी ऊस लावणीला गती. शिरोळ तालुक्यातील गौरवाडसह परिसरात एकसाली ऊस लावण करण्यासाठी शेतकरी शिवारात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. गौरवाडसह औरवाड, आलास, बोबनाळ, कवटेगुलन, शेडशाळ, गणेशवाडी या 7 गावातील बहुतांश शेती कृष्णा नदीकाठावर वसली आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली जाते. यामुळे ऑगस्ट अखेर पुराचा धोका असल्यानं येथील शेतकरी आपली शिवार मोकळीच ठेवतात. सध्या पावसाचा जोर ओसरलाय. कृष्णा नदीचं पाणी पात्रात विसावलंय. त्यामुळे पुराचा धोका टळल्यानं शेतकऱ्यांनी नदीबुड शिवारांची मशागत करून शिवार ऊस पेरणीसाठी तयार करून घेतलाय. यामध्ये ऊस लागणीसाठी को 086-032 MS 10001 फुले 13007 15012 यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित ऊस बियाण्याला शेतकरी पसंती देत आहेत. काही शेतकरी ऊस कांडीने लावण करतात तर काही ऊस रोपानं लावण करतात. सध्या चांगल्या प्रतीच्या बियाणांसाठी उपलब्ध असलेल्या 12 ऊसांच्या एका मुळीला 110 रुपये दर आहे. तर व्हरायटीनुसार प्रति ऊस रोप 2 रुपयांपासून 3 रुपयांपर्यंत दर आहे. 1 एकर क्षेत्र ऊस लावणीसाठी सरासरी 50 ते 55 मुळ्या लागतात. तर ऊस रोपानं लावण करण्यासाठी 5 ते 6 हजार रोपं लागतात. हे प्रमाण सरीमधील अंतर, 2 कांडी पेरण्यामधील अंतर यानुसार कमी जास्त होऊ शकतं. सध्या सर्वत्र पावसाचा जोर ओसरलाय. ऑगस्टचा शेवटचा आठवडा सुरू असल्यानं शिरोळ तालुक्यावरील महापुराचं संकट टळलंय. यामुळे गौरवाडसह औरवाड, आलास, बोबनाळ, कवटेगुलन, शेडशाळ, गणेशवाडी परिसरातील शेतकरी वर्ग आपल्या नदीबुड शेतीमध्ये पूर्व हंगामी ऊस लावण करण्यात व्यस्त आहेत. अनिल जासूद, शिवार न्यूज नेटवर्क. याशिन शेठ गौरवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. ही आमची नदीबुड जमीन आहे. 2 एकर आता लागण करत आहे आम्ही. नदीबुड धोका टळल्यामुळं आता लेट लागण सप्टेंबर म्हणजे ऑगस्टमध्ये चालू आहे आता काय. त्या ठिकाणी आम्ही मिरची आंतरपीक म्हणून मिरची असं आंतरपीक करून